महेश भालेराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदननगर लांबोटी आपल्या समोर विषय मांडत आहे आदर्श विद्यार्थी कसा असावा। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले। एवढे अनंत एका अविद्येने केले। अशा विद्यार्थ्याच्या जीवनात विद्याचे महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले। विद्यार्थी हा विद्या ग्रहण करणारा असावा। विद्येमुळे विद्यार्थ्याच्या जीवनात अर्थ प्राप्त होतो। म्हणून म्हटलं आहे विद्याधन सर्वधन प्रधान। विद्याधन हे सर्व धनापेक्षा सर्वोच्च धन आहे। माझ्या मते आदर्श विद्यार्थी कसा असावा? ज्यांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण करून स्वराज्य निर्माण केले अशा शिवाजी महाराजांसारखा असावा। शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा। स्वप्न ती नाही जे आपल्याला झोपेत पडतात, स्वप्न ती जी आपल्याला झोपू देत नाही, असे सांगणारे डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा असावा। आदर्श विद्यार्थी असावा तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखा असावा, APJ अब्दुल कलामांसारखा असावा। तो ज्या पक्षात जाईल तो तिथे शिवाजी असावा, आंबेडकर असावा, अब्दुल कलाम असावा। सर्वोच्च क्षेत्रावर विराजमान होण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण काही पाऊल उचलायला हवी। आदर्श विद्यार्थी एकाग्र असावा। एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एकाग्र राहणे गरजेचे आहे। आदर्श विद्यार्थी बुद्धिमान असावा। चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय ओळखणारा असावा। ज्याप्रमाणे बुद्धिमान विद्यार्थी यशाची शिखरे गाठतो त्याप्रमाणे आपण त्याचा आदर्श घ्यावा। आदर्श विद्यार्थी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असावा। तो यश हे परिस्थितीनुसार नाही तर मनस्थितीला अवलंबून आहे हे माहीत असणारा असावा। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सकारात्मक राहणे गरजेचे आहे। तो अपयशाला न घाबरता पुढे जाणारा असावा। म्हणून म्हणतो, तू दौड़ में अव्वल है ये भी जरूरी नहीं, तू दौड़ में अव्वल है ये भी जरूरी नहीं, तू सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं, जरूरी है तेरा उस दौड़ में हिस्सा लेना, जरूरी है तू गिरकर फिर से खड़े होना। जिंदगी इम्तिहान बहुत लेती है, पर आज जो तेरे आगे है कल वो तेरे पीछे, इसलिए तू चलना मत छोड़ना। आदर्श विद्यार्थी नियोजन करता असावा। नियोजन नसेल तर त्या भविष्यात काय व्हायचे आहे ते ध्येय तो गाठू शकत नाही। या प्रसंगी मला एक शिवाजी महाराजांचा प्रसंग आठवतो। 6 जून 1674 शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला। तेव्हा त्यांनी हत्तीवर बसून रायगडाला प्रदक्षिणा घातली। तेव्हा इंग्रज अधिकाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला। त्याला वाटले की एवढा मोठा हत्ती रायगडावर गेलाच कसा। तो प्रश्न त्याला सतत त्रासत राहिला, त्याला राहवतच नव्हते। मग त्याने राजाला विचारले, आपण एवढा मोठा हत्ती रायगडावर नेला कसा? त्यावर राजाने उत्तर दिले, मला माहित होते माझ्या भविष्यात राज्याभिषेक होणार, म्हणून मी 20 वर्षापूर्वी लहान हत्तीच्या पिल्लाला रायगडावर आणले। यातून आपल्याला हे कळते की नियोजन किती महत्त्वाचे आहे। आदर्श विद्यार्थी वेळ जाणणारा असावा। सर्व गोष्टी मिळतात पण गेलेली वेळ कधीच मिळत नाही। टाइम इज मनी। आदर्श विद्यार्थीने वेळेचे भान ठेवून भविष्यात नियोजन केले पाहिजे। आदर्श विद्यार्थी कल्पक असावा। त्याला काय व्हायचे आहे ते आधीच ठरवले पाहिजे आणि त्या वाटचालीला सुरुवात करावी। आदर्श विद्यार्थी स्वप्न पाहणारा असावा। तो मोठे स्वप्न पाहणारा असावा। ते स्वप्न वास्तवात उतरवणारे असावा। APJ अब्दुल कलाम म्हणतात, ड्रीम ड्रीम ड्रीम, ड्रीम टर्न्स इनटू थॉट्स अँड थॉट टर्न्स इनटू ॲक्शन। आदर्श विद्यार्थी आई वडील शिक्षक यांचा सन्मान करणारा असावा। आई वडिलांमुळे आपण जग बघत आहोत आणि शिक्षकांमुळे जग जगात आहोत। शेवटी मी असे म्हणेन की तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा असावा, अंधश्रद्धा न मानणारा असावा। तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा असावा, अंधश्रद्धा न मानणारा असावा। जाता जाता मी असे म्हणेन की जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही सही मौका होता है, दुनिया को अपना कर्तव्य दिखाना वही सही मौका होता है, दुनिया को अपना कर्तव्य दिखाना। वाचणारे डोळे आता टीव्हीत गुंतलेले आहेत आणि लिहिणारे हात आता मोबाईलवर फिरतायत।
इथेच माझ्या शब्दांना विराम. धन्यवाद.